राज्यात थंडीचा कडाका कायम आहे। उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह कायम असल्याने किमान तापमान कमीच आहे। थंडीचा कडाका पुढील 5 दिवस कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। राज्यात मागील 3 दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे। सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी वाढलेली आहे। मध्य महाराष्ट्रात थंडीची लाटही होती। आज मात्र काही भागात तापमानात काहीसे चढ-उतार पाहायला मिळाले। आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सर्वात कमी 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर धुळे येथे 8.8 अंश सेल्सिअस तापमान होते। मध्य महाराष्ट्रातील इतर भागातही थंडी कायम आहे। विदर्भातही तापमानाचा पारा कमी झालेला आहे। पूर्व विदर्भात थंडी अधिक दिसतीये। विदर्भात 10 ते 13 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे। मराठवाड्यातही बहुतांश भागात याच दरम्यान किमान तापमान आहे। कोकणात थंडी काहीशी कमी दिसतीये। मुंबईतील सांताक्रूज येथे राज्यातील सर्वाधिक 32.6 अंश सेल्सिअस तापमान होते। राज्यातील तापमानात काहीसे चढ-उतार राहून थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका।